अरे काय आपण 2 आठवड्यापूर्वी मेस्करवाडीमध्ये आलो होतो आणि आपण इथं कोथळीगडाच्या 4 वाटा गेल्या. परत इथे याचं प्रयोजन काय? आता आपण काय करूयात, या मेचकरवाडीतून इथं वरती खळकरायवाडी नावाचं गाव आहे पठारावर किंवा हा. पठारावर. या पठारावर जाणाऱ्या 4 वाटांची भटकंती करू आज आपण. तुला ते पोदोंडी आंबेनळीचा जुरा म्हणायचंय का? त्याच्यावर चिंचेचा दरा आणि पायरघाट. तुला 4 वाटांचा वेळ लागलाय का? 2 नाही करू शकत? आलोय तर 4 करून टाकूया. पण इथं बघण्यासारखं काय वरती आता? आता वरती एक पदरावर त्या बैजाबाई होळकरांची बारव आहे, सुंदर विहीर आहे किंवा हाऊस आहे. तो आपण फेण्यादेवी घाटाच्या वेळेला बघितला होता. बर, तर तो एकदा पण रिव्हिजिट करूयात आज. काय मजा आहे ना. जस्ट 2 आठवड्यापूर्वी आम्ही इथे आलो होतो आणि आम्ही इथं येऊन कोथळीगडाच्या 4 वाटा गेल्या. एक्झॅक्टली समोर कोथळीगड आहे माझ्या, तुमच्या मागे. आणि आता आपण त्याच्या अपोजिटला 4 एकदम दुर्मिळ दुर्लक्षित आणि गावातल्या लोकांनाच माहिती असलेल्या वेगळ्या वाटा करायला लागल्या. तो वेळ न दवडता आपण सुरू करूयात हा वेगळा साहस, वेगळं धाडस आणि बघूयात काय अनुभव येतात. प्रत्येक वाट वेगळी गोष्ट सांगते. लेट स्टार्ट. चला तर मग ज्या 4 वाटा आपण करतोय आज, त्यातली पहिली जी वाट आहे ती आहे पायरी घाटाची. पायरी घाटाने आपण वरती जाऊ, या इथल्या पदरात जाऊ आणि तिथनं आपण खाली येऊ आपल्या चिंचेच्या झुऱ्यानी आणि मग परत वरती जाऊ पोदोंडीच्या वाट्यानी आणि खाली येऊ आंबेनळीच्या झुऱ्यानी. मस्त भन्नाट प्लान आहे ना. जरा काहीतरी वेगळं आणि धाडसी, पण काय वातावरण आहे, काय नजारे आहेत, खरंच सुंदर आहे. वेदर आणि नजारे एवढे भारी आहेत की कोणाचा पायच निघत नाही आहे, कोणाला ट्रेकच करायचं नाही, फक्त त्याच्यासमोर फोटोग्राफी करायची आहे. आणि खरंच अशक्य नजारे आहेत. फायनली सगळे हल्ले. समोर निघालो आपण पायरी घाटाकडे, जी चढाई आता आपली. पण तत्पूर्वी आपल्या वाटा बघू. हा इथं जो आहे समोर, हा चिंचेचा दरा जो आपल्याला उतरायचा आहे. आपण परत इथेच येऊ, इथनं परत आडवं जाऊन आपल्याला ही वाट चढायची आहे, पोदोंडीची वाट. ही वाट चढून आपण लगेच या वाट्याने खाली येणार, जो की आहे आंबेनळीची वाट. काय सुंदर प्रकारे नाही. आणि आता थोडं या साईडला जाऊ. ही पण एक वाट आहे, याला म्हणतात बर्फाचा वहळ, ओहोळ, पण गावातल्या भाषेत वहळ. आणि वरती ढगात अंदूक असा कोथळीगड. चला, पायरी घाटाच्या बेसच्या जंगलामध्ये एंट्री घेतोय आपण आता. इथे एक बॅरिकेड पण लावलं आहे. आय थिंक वन खात्याची हद्द सुरू होती आहे म्हणून असेल कदाचित. आज आमची गँग पण तशी मोठी आहे, साधारणतः 8 लोक आहेत. आणि हे गवारे मामा, मेस्करवाडीमधले एक्सपर्ट, यांना सगळ्या वाटा माहिती आहेत. विजय पण आले आपल्यावर आज, मुंबई ना. हो. जिमी कुलकर्णी, खेकडा म्हणजे भालेराव आणि गोकुळ दूध यांचे मेन. अरे हळूहळू दूध म्हटलं की घसरले. गोकुळ काळे. काय चढाई आहे, काय चढाई आहे. मस्त दम लागायला लागलाय. आपण आता कातळ टप्प्यापाशी पोहोचलो आहे. धार चढून आलो आपण आणि इथनं आपल्याला आता थोडासा कातळ टप्पा चढून उजवी मारायची आहे. मजा येणार आहे. कातळ ऑलरेडी स्लिपरी आहे, पण काय खोबण्या आहेत, काय बनवले बघूयात. म्हटल्याप्रमाणे कातळ टप्पा सुरू. छोट्या छोट्या खोबण्या आहेत, पण काय झालं आहे, स्लिपरी झाल्या आहेत चांगल्याच, त्यामुळे धमाल आहे. अजून एक कातळ टप्पा. असं निसण लावल्यासारखे लाकडं लावली तिथं, त्यामुळे थोडी सोपी करायचा प्रयत्न केला आहे चढाई, पण सोपी नाही आहे कारण की प्रचंड स्लिपरी आहे. मस्त रे. काय सुंदर रस्ता असावा. फक्त धबधबे आहेत बरोबर आणि ऑफकोर्स चांगलेच फॉल पण आहेत. पण खरंच सुंदर आहे. काय मस्त नजारे आहेत. काय गोकुळ. घाट तर भारीच आहे, पण याचं नाव पायरी घाट आहे कारण की हे ते झाड आहे, पायरीचं झाड. ही दोन्ही झाडं जी आहेत ही पायरीची झाड आहेत. आणि आता आपण टॉपपासनं हार्डली 15-20 मिनिटावर आहे, म्हणून या जागेचं नाव पायरी घाट. काय म्हणताय मामा?
अच्छा, मोठं झाड मागं पण होतं का? बर बर बर. जबरदस्त प्रकारे हा पायरीघाट हा चढायचा का उतरायचा असं आम्ही डिस्कस करत होतो खाली गावामध्ये. तर आम्हाला मामा म्हटले की नाही आपण आज चढूयात, कारण की हा उतरायला ट्रिकी आहे. आणि ते दिसतंय का, कारण की चांगलं स्लिपरी आहे, त्यामुळे खूप सांभाळून यावं लागतं आहे. सो इथं तो वॉटरफॉलचा पॅच आहे जो आपण चढून आलो, थोडा ट्रिकी होता. आणि आता आपल्या इथं वरती जायचं आहे. पण आनंद कसा उपभोगावा ते यांच्याकडनं शिकावं. आमचे किरण मास्तर छातीचा चढ चढल्यावरती रिलॅक्सेशन म्हणतात. निसर्गाची किमया. याला सुख म्हणतात. तो धबधब्याचा टप्पा क्रॉस केला, साधारणतः अजून एक 10-15 मिनटाचा वॉक आहे, चढच आहे. आणि मग इथं वरती आपण पायरी घाटाचा टॉप करू. आणि अशा प्रकारे परत एकदा मागच्या आठवड्यात बघितलाच होता, पण बेला कशा कोथळीगडाचं दर्शन. वॉट अ व्ह्यू, एकदम वेगळा व्ह्यू. जस्ट मागच्या आठवड्यात आम्ही इथं निसनीच्या घाटांनी चढलो होतो आणि नाळ्याच्या वाट्याने उतरलो होतो. काय व्ह्यू आहे. आणि अशा प्रकारे पायरीघाट टॉप बरोबर 10:30 वाजता. आपण 9:15ला सुरू केलं होतं आणि 10:30 झाले. तर आपण चाललो आहे कोसमीच्या पाण्याकडे, थोडी वाट वाकडी करून, पण मस्त वळलेली वाट आहे. कारण की हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे या पदरावरचा. चला, आणि आम्ही आता निघालो आहे चिंचेच्या दऱ्याकडे. कोसमीच्या पाण्यावरनं आपण परत त्या पठारावर आलो. तिथं आपण पायरीघाट सोडून आलो होतो, कारण की आपल्याला आता चिंचेच्या दऱ्यांनी खाली उतरायचं आहे परत मेस्करवाडीकडे. आपण वाडीपर्यंत जाणार नाही, पण मधनंच आपण परत आपला दुसरी वाट चढणार आहे. पण आता इकडं जायचं आहे आपल्याला चिंचेच्या दऱ्याकडे. चला बघूया दुसरी वाट कशी आजची. आता येणार आहे मजा, कारण की हा ओव्हळ क्रॉस करायचा आहे. काय फोर्स आहे, काय फोर्स आहे. दुगडधारी. हो हो हो. हा आता दुसरा ओव्हळ आपल्याला क्रॉस करायचा आहे आणि हा अजून जायजेंटिक आहे. सांभाळून क्रॉस करावं लागतं आहे, चांगलाच फोर्स आहे. अशक्य खतरनाक प्रकारे हा आपण जो ओवळ क्रॉस करतोय त्याला म्हसोबाचा ओवळ म्हणतात, कारण की हा म्हसोबा आहे, त्यामुळे याला म्हसोबाचा ओवळ म्हणतात. या तिन्ही ओळांना वेगवेगळी नावं आहेत. आपण आता हा क्रॉस केला म्हसोबाचा ओवळ. पहिले लुगाडधाडी. लुगाडधारी का म्हणतात त्याला? तिथं पूर्वी जुन्या लोकांचे म्हणजे लेडीज आली होती, त्यांनी लुगडे ठेवलं होतं तिथे, त्या वळाचं नाव पडलं लुगाडधाडी. अच्छा. आणि त्यानंतर मग इथे आलो म्हसोबामध्ये. हां. म्हसोबामध्ये इथे देवापाशी आलो आपण. हां. देवापासून पुढे चाललोय आता गवळणीचा वळा. गवळणीचा वळ, त्याला गवळणीचा वळ का म्हणतात? म्हसोबा आणि गवळणीचा वळ ती दोघं नवरा बायको आहेत. अच्छा, म्हणून त्यांची मुलगी आहे ती मध्ये आहे आणि त्यांचा मुलगा आहे तो साईडला आहे. बर. म्हणजे अशी एकूण चौघांचा नदी वाची नदी केली, त्यांची नावं दिलेली आहेत त्याला. खूप भारी, इंटरेस्टिंग. 2 भावंड आहेत. हां. आणि 2 नवरा बायको आहेत. चिंचेच्या दऱ्याकडे आमचं मार्गक्रमण अजूनही चालू आहे. हा जरा लांबचा पल्ला आहे थोडासा, पायरी घाटापासून वरती आल्यापासून, आणि आपण फुल ट्रॅव्हर्स मारतो आहे. आणि अजून आपल्याला गवळणीचा ओहळ पण क्रॉस करायचा आहे. बघू किती वेळ लागतो आहे. आणि सो फार सो गुड, धमाल चालली आहे. आणि अशा प्रकारे गवळणीचा ओहळ आलेला आहे आणि आता आपल्याला हा क्रॉस करायचा आहे. अरे देवा, काय फोर्स आहे हा. काय पाणी येतंय.
हा प्रकार आहे. लुक ॲट द फोर्स. अशक्य. देवा. काय फोर्स आहे रे. आपण आता चिंचेच्या दऱ्याच्या टॉपला पोहोचलो आहे. उजवीकडची वाट जी आहे ही चिंचेच्या दऱ्याची वाट आहे, जी आपल्याला खाली घेऊन जाईल परत मेसोरवाडीकडे, जो आपला प्लान आहे. पण आपण आता डावीकडे चाललो आहे, कारण की आपल्याला ती बैजाबाई होळकरांची बारव बघायची आहे. सो आपण इथं साधारण एक 20-25 मिनटावर साधारण अर्ध्या तासावर पकडू आपण बारव आहे. पण हा रस्ता खाली गेला आहे चिंचेच्या दऱ्याकडे. तर आपण बारव बघू, परत येऊ आणि चिंचेच्या दऱ्याने खाली उतरू. चला बघूया कसं आहे. सो हा एक ओहोळ क्रॉस केला आपण की आता ही पायवाट जी आहे ती सरळ गेली आहे कळकरायवाडीकडे, जे पदरावरचं गाव आहे. आणि आपण लेफ्ट घेतला इकडनं लगेचच, कारण की आपल्याला जायचं आहे बारवकडे. तर चिंचेच्या दऱ्यापासनं 30-35 मिनटामध्ये आपण या बारवपाशी पोचतो. खूप सुंदर बांधीव अशी बारव आहे आणि योग्य पद्धतीने बांधलेली आहे. हा जो प्रकार आहे हा बैलांसाठी पाणी पिण्यासाठी बाहेरच्या बाजूला, आणि इथे पायऱ्या 1700 समथिंग पाणी लागतं. आणि हा प्रॉपर असं मस्त बारव गेलेली आहे. आता अशा गर्द जंगलामध्ये ही अशी सुबक बांधीव बारव, हे काय असेल ना जुन्या काळामध्ये ह्याचा वापर जबरदस्त. आपण आता बारव सोडतोय आणि जवळच असलेल्या वाघजाई देवीच्या मंदिराकडे चाललो आहे. तिथं दर्शन घेऊ आणि मग चिंचेच्या दऱ्याकडे परत निघूयात. वाकूनच जायचं वाघजाईकडे. नम्र व्हा देवाच्या दर्शनाला जाताना. हा हा हा, काय जंगलात बांधलंय, किर्र जंगलात. हा पाऊस पण सुरू झाला जोरात. आपण आता ठाणं सोडू आणि चिंचेच्या दऱ्याकडे जाऊयात. चला. आता बरोबर 12:45 झालेत. बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला दऱ्यापासून खाली उतरायला. चला, अशा प्रकारे आपण चिंचेच्या दऱ्याच्या टॉपला आलो आणि आता आपण इथनं उतरायला सुरू करू. बरोबर 1:10 झाली आहेत आणि आता बघू किती वेळ लागतो उतरायला. चिंचेचा दरा उतराई सुरू. आपण चाललो आहे आता मेचकरवाडीकडे. ही वाट ह्या 4 वाटांमधली त्यातल्या त्यात अवघड वाट आहे आणि ही पाण्याची वाट पण आहे. त्यामुळे गळीतनं झऱ्यातनं आपल्याला उतरायचं आहे. मामा त्यातल्या थोडी सोपी वाट शोधत आहेत, कारण की पाऊस खूप वाढल्यामुळे पाणी एकदम वाढलं आहे. जो काय उतार आहे हा, देवा, फुल फुल घसरंड आहे मस्त. काय मामा आहे का जायचं झुऱ्यात? हळूहळू हळूहळू. अहो असं नका करू, आम्हाला व्हायला होतो गावातली लोक पडायला लागली तर. चेहरे बघा, चेहरे बघा. पाऊस चालू आहे, बरोबर आहे. सगळेच पडत आहेत. सगळेजण दाखवत आहेत ठीक आहेत, कारण की तसा प्रकार आहे नाही खरं. आपल्याला जायचं इथे खाली, पण पाणी इतकं वाढलं आता अचानक, त्यामुळे आपण साईडनी रस्ता काढत चाललो आहे. जरा चेक करतोय जाऊ शकतो का, नाहीतर आपण काय तो डिसिजन घेऊ. मामा काय म्हणताय, कसं होईल, जायचं का पाणी खूप आहे? वाढलाय पाऊस खूप आहे, घातिक आहे वळ पण. मग आपण काय फोदोंडीन जायचं? रस्ता पण घातिक आहे. फोदोंडीन जायचं मग? फोदोंडीने जायचं असं. हां, आणि खाली उतरू. फोदोंडीला खाली निघायचं. पण आंबेनळीचा काय अवस्था असेल आता? आंबेनळीला पण फुल पाणी आहे. फुल पाणी आहे. फुल पाणी पूर किती आलाय. प्रचंड फोर्स आहे पाण्याला. आणि हे इथं खाली उतरायचं होतं आम्हाला, जे शक्य नाही आता, कारण की सगळा पाय सरकतोय, पूर्ण चिखल झालाय. तो आम्ही आता फोदोंडीने खाली उतरतो. चिंचेचा दरा स्किप करतोय आम्ही आता. आपण परत पदरावर आलो. चिंचेचा दरा नाही करायचं आपण ठरवलं, कारण की ऑफकोर्स मामांचं पण म्हणणं आहे की आता अवघड आहे. आपण इथनं खाली गेलो होतो, खूप खाली उतरलो आपण, पण पाऊस जास्त असल्यामुळे आपण अवॉइड करतोय आता ती. हे असं डिसिजन्स ट्रेकला घ्यावे लागतात, रन टाईम डिसिजन्स घ्यावे लागतात काय करायचं. आणि ऑफकोर्स आमचा ग्रुप पण मोठा आहे, 8 जण आहेत, त्यामुळे थोडी रिस्क वाढू शकते. सो फा सो गुड. ओके. फोदोंडीची वाट. फोदोंडीची वाट. हे जे पाणी दिसतंय समोर, हेच पाणी खाली चिंचेच्या दऱ्यात चाललंय आणि याचा फोर्स बघा. म्हणून हा डिसिजन योग्य का आहे आमचा, कारण की हे जे काही आहे
यातनं वाट उतरते खाली घडीतनं, जे की आता अशक्य आहे. ट्रेकरचं जेवण कसं असतं बघा, भर पावसात. काय खाताय तुम्ही सर? पिठलं भाकरी, चपाती आणि चटणी, गुळपोळी. वा वा, भिजतंय आणि सगळं मस्त मजेत चाललंय. चला, मस्त लंच झाला, थोडं खाणं झालं आणि आपण आता निघालो आहे फोदोंडीकडे. हा चिंचेचा दरा आपण सोडतोय कारण की या वातावरणात ती योग्य नाही आहे करणं. या समोरच्या दृश्याकडे बघून पण कळू शकतं की आम्ही चिंचेचा दरा करायचा न करायचा डिसिजन जो घेतला तो योग्य आहे. कारण की हे अगदी बारीक बारीक धबधबे होते आणि याचं आता रूपांतर अजस्त्र धबधब्यात झालेलं आहे. आणि असाच सेम असा धबधबा इथे आतमध्ये जो आमचा चिंचेचा दरा आहे आणि या जंगलातनं आम्हाला खाली उतरायचं होतं. असं खाली इथे भातशेती दिसते समोर, तिथं जायचं होतं आम्हाला, पण ते शक्य नसल्यामुळे आम्ही माघार घेतली आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या फोदोंडीच्या वाटेकडे. अजून एक झुरा, अजून एक ओहोळ, अजून एक धबधबा, हे काही थांबत नाही आहे. आपण आता साधारणतः चिंचेच्या दऱ्यापासनं 20-25 मिनटाची पायपीट करून या ओपनिंगवर आलो. ह्या जंगलातनं आपण बाहेर आलो, ओपनिंगवर आलो आणि इथनं आपला फोदोंडीचा घाट सुरू होणार, जो आपल्याला खाली घेऊन जाणार मेचकरवाडीमध्ये. चला, फोदोंडीची वाट उतरायला सुरुवात करूयात. बरोबर 2:05 झाली आहेत आणि आपण उतरायला सुरू करतो आहे. लेट्स सी इथनं किती वेळ लागतो आपल्याला. आता ही बरीच मळलेली वाट आहे, त्यामुळे अशी एक्सप्रेस आहे छान आणि मस्त उतरते आहे. आणि आपल्याला इथे जायचं आहे, भातशेती दिसते खाली. चिखल आहे, सावकाश, मस्त सटकतोय पाय. अरे दाखवून तुझं स्किल एकदा प्लीज. रेअर स्किल. ब्रेक डान्सर, चल ब्रेक डान्सर. एक कातळ टप्पा आहे छोटासा हा. अरे ह्या पायऱ्यांचे अवशेष येते, बरोबर आहे. भालेराव पायऱ्या आहेत बघ, 3, 4, 5. व्हेरी गुड. शैलेश खराळा. हो, अरे निसनी केली यांनी तयार, निसनी. त्यामुळे सगळेजण मानतात. चला तुला पार्टी का? आला 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 युग. आळू आळू, माग गोकुळचं झालं सगळं काम. छान रस्ता आहे हा. तो एकच फक्त रॉक पॅच, म्हणजे पायऱ्या आहेत त्या ॲक्च्युली, पण ते आता पावसामुळे चांगल्या स्लिपरी झाल्या आहेत. आणि हे बेसिक एकदम टप्पे आहेत, त्यामुळे काही अवघड नाही आहे. आपण उतरतोय फोदोंडी. मामा इथनं खाली चालले आहेत आणि काय ना, फक्त आणि फक्त धबधबे. हार घातलेत जणू सगळ्या डोंगरांनी, मस्त. आणि समोर कोथळीगड, इथे आपली मेचकरवाडी बरोबर इथे. काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे. खूप सोप्या वाटेवर आहोत आपण, पण प्रत्येक सोपा पॅच पण थोडा अवघड झाला आहे. खूपच पाऊस पडल्यामुळे सगळी दगडं स्लिपरी झाली आहेत खूप. मस्त. मामा हे जे ओळ दिसत आहे, धबधबे दिसत आहे, तुम्ही वरती नावं सांगत होता काय काय, ते कुठली कुठली आहेत? ती लुगाड झाडी, पहिल्यावाला लुगाडधारी, पहिली लुगाड झाडी, हा, दुसरा म्हसोबा, हा, दुसरी तिची मुलगी, हा, आणि त्यानंतर गवळण, हा, त्यानंतर त्याचा मुलगा. असे टोटल 5 जण आहेत. 4 जण. लुगाड झाडी सेपरेट आहे, बरोबर आहे. तो सगळ्यांनी आपापले रस्ते शोधलेत मस्त. काही केल्या पडायचं नाही, आणि पडला तर ना जबरदस्त मुकामार आहे. पडला की पार्टी. पडला की पार्टी. फुल धमाल चालली. आणि अशा प्रकारे फक्त 30 मिनिटात, तर 2:35 मिनटं झाली आहेत, आपली फोदोंडीची वाट संपली आणि आपण खाली पोचलेलो आहोत. ब्युटिफुल. आपला ट्रेक इथं फोदोंडीचा संपला की समोर आहे आंबेनळी. पण आम्ही हा पण डिसिजन घेतला की आंबेनळी नाही करायचा, 2 वाटा करून आम्ही थांबतो आहे. कारण की हे जे समोर तुम्ही बघताय, याचा आत्ता जस्ट 2:30 वाजता आहेत
याचं रूपांतर थोड्या वेळानंतर खूप भयानक होणार आहे, कारण की पाऊस मजबूत सुरू होणार आहे. हा संध्याकाळचा पाऊस असेल, त्यामुळे आंबेनळी आम्ही आत्ता कॅन्सल करतो आहे आणि पुढच्या वेळी आम्ही चिंचेचा दरा आणि आंबेनळी दोन्ही करू. मग ठरवल्या 4 केल्या 2, केल्या 2च. येस, पण ठीक आहे, काय हरकत नाही. एक्झॅक्टली. कारण पाऊस अचानक वाढला आणि त्या 2 वाटांमध्ये पाणी खूप होतं. हो. आणि त्या बेसिकली मला असं वाटतं झऱ्याच्याच म्हणजे काय हो, हो. ओळख होतं गळीतल्या पाण्याच्या. हा. झुऱ्याच्या किंवा Whatever. अशाच वाटायच्या. धबधब्याच्याच वाटा होत्या, धबधब्याच्या पाण्याच्याच वाटायच्या. वाटा होत्या. त्यामुळे बरं झालं. आणि आपण हे खालची केलं. दगड पण दिसत नव्हती रे. काही म्हणजे दिसत एवढा नव्हतं. फोर्स हो, होता, हो, एवढा हो. त्याचा Correct, डिपनेस correct. वाढला होता खूप जास्त की रिस्क होती. खूप जास्त रिस्क हा. होती. पण या दुसऱ्या 2 आहेत त्या तसे स्लिपरी होत्या, पण मळलेल्या मळलेल्या वाटा होत्या, त्यामध्ये आपण करू करू शकलो. म्हणजे आपण काय फोदुंडीची वाट आणि पायरी पायरी घाट. घाट या दोन 2 आपण चांगल्या केल्या झाल्या. चांगल्या. नेक्स्ट टाइम आपण पुढच्या वाटा करायला येऊ. येस, त्यावेळी आणि तेव्हा आपण मग बाकी कोकणघाट, बैलघाट त्या वगैरे पण करूया. हे पण एक्सप्लोर करू. पण अशा माघार घेणं कधीतरी गरजेचं चांगलं असतं. असतं. पण आपण वाघजाईचं ठाणं बघितलं, हो. बारव बघितली, हो, ते पण गरजेचं आहे. पदरावरचे ते सगळे बरोबर आहे. ते खूप छान झालं. एक्झॅक्टली. कूल. सो अशा ट्रेकला कधी कधी काही प्लॅन चेंजेस करावे लागतात. प्लॅनमध्ये काही गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीत, पण त्या गरजेच्या असतात, कारण की त्याप्रमाणे तुम्ही ठरवू शकता की पुढे जायचं की नाही जायचं. आणि राईट डिसिजन घेणं राईट टाइमला फार गरजेचं असतं, जे आम्ही आज केलं. त्यामुळे आम्ही त्या 2 वाटा टाळल्या, अदरवाईज रिस्क खूप जास्ती होती. एनिवेज, असेच नवीन ट्रेक, नवीन साहस, नवीन धाडसी ऍक्टिव्हिटी करत राहू, एक्सपिडिशन्स करत राहू. आणि ऑफबीट कुलकर्णीला नक्कीच सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि तुमचे फीडबॅक नक्की कळवा आम्हाला कसे आहेत ते. भेटूयात पुढच्या भटकंतीला. आता आम्ही निघतो पुण्याकडे. थँक्यू सो मच.